झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। बुलेटवरून पोलीस अधीक्षकांची थेट बाणी। ईद ए मिलादुन नबी मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त। ईद ए मिलादुन नबी मोहम्मद पैगंबर मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज। कापड बाजारातील अडथळे दूर होणार। पारंपरिक मार्गानेच निघणार पैगंबर जयंतीची मिरवणूक। 26 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या ईद ए मिलादुन नबी मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकी मार्गाची पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन यांनी थेट बुलेटवरून पाहणी केली। कापड बाजार परिसरातील वाहतुकीचे अडथळे, रस्त्यांची स्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला। मिरवणूक पारंपरिक मार्गाने काढण्यात येणार असून मार्गातील अडथळे तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मिरवणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे, पोलीस अधीक्षक दिलीप टपरसे, कोतवाली पोलीस निरीक्षक विनायक देशमुख, तोफखाना पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। ते चालू आहे। ते नेहमी प्रत्येक सण उत्सवमध्ये आमच्या जे SOP आहे त्यामध्ये काही चेंज होत नाहीये। जे लोक जे समाजकंटक आहे, जे शांत भंग करणारे जे लोक आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई चालू आहे। तुम्ही आता कुठे कुठे पाहणी केली? कुठे कुठे ते जुने रस्ते आहेत आम्ही पाहणी केले। कोतवाली पासून जे मस्जिद पासून सुरू केला आणि दुपारीचा रूट वेगळा आहे आणि ते जास्त नाही आहे। ते 2-2.5 ते 3 किलोमीटरचा रस्ता आहे आणि काही मध्ये मध्ये काही दुरुस्ती चालू आहे। ते आम्ही म्युनिसिपल कमिशनरला पण आम्ही लेटर देणार आहे परत की काही दुरुस्ती पाहिजे असेल तर तुम्ही लगेच करा। आणि मुख्य आहे ते दुपारीचा जे संध्याकाळीचा रस्ता आहे ते लगभग 6 किलोमीटर पर्यंत आहे। तो आम्ही गल्ली गल्ली पाहून बघितलं की मॅक्झिमम जे मुस्लिमच्या वस्ती आहे आणि मिश्र वस्ती कमी आहे। तरी पण काय होतं ते रस्ता छोटा असल्यामुळे सर्वांच्या काय ना ते सहकार पाहिजे आणि मुख्यतः जे बाहेरून लोक येतात त्यांना माहित नाही आणि मुख्यतः मुस्लिम समाजचे जे वरिष्ठ लोक आहे ते पण विनंती केली की सर्वांनी ते चमचे मोहल्लामध्ये जे मस्जिद मध्ये पण ते घोषणा करणार आहे की शांततापूर्वक काढावे म्हणून हा मिरवणूक। त्यासाठी आमच्या क्लिअरन्स होतील आणि काय आम्ही बंदोबस्त लागणार आहे, काय लागणार आहे ते त्यासाठी आज पाहणीमध्ये स्पष्ट झालं की आम्ही जास्त बंदोबस्त लावणारच आहे। तरी पण एक अंदाजसाठी आम्ही हे पाहणी घेतली आणि कॉन्फिडन्स देण्यासाठी पब्लिकला की पोलीस आहे तुमच्यासाठी, तुम्ही पण पोलीसला सहकार्य करा।